अरे छोट्या तुम्ही मध्ये आले काय कमी जास्त झाला असतं तर. अरे आपल्या ओळखीचे एवढा दिवस कुठं होता ह्यो? लय मोठा झाला. अरे हा मामाच्या गावाला होता, आता तो आलाय आणि त्याला आहे ना आता इंग्लिश मिडियमला स्कूलला टाकायचंय, पण सीबीएसई बोर्ड पाहिजे, ते पण शिवाय मान्यता प्राप्त. अहो आम्ही असं तुम्ही टेन्शन घेता, आहे ना आपल्या अकोल्यात सीबीएसई मान्यता प्राप्त शाळा परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल. चला मग तुम्हाला घेऊन जातो चला. कशी मग शाळा वाढलं नाही तिला झापक झुपक. हीच ती पहिली सीबीएसई मान्यता प्राप्त शाळा. कोणामुळं? फक्त आणि फक्त आपल्या वैभव भाऊंमुळं. अहो शाळेचेच नाही तर आहे ना वैभव भाऊंनी ना अकोलेकरांसाठी भरपूर कामे केलेली. हे जर काम आहे तुम्हाला सांगत बसलो नाही तर संध्याकाळ होईल. तुम्हाला जर आहे ना अकोला तालुक्यात असाच विकास चालू ठेवायचा असेल तर आहे ना, तर येत्या 20 तारखेला आहे ना विधानसभेच्या निवडणुकीत आहे ना तुम्ही बटन दाबणार तर फक्त अनुक्रमांक 6च. अनुक्रमांक 6चं म्हणजे कोणाचं? अहो ताई तुम्हाला माहित नाही, अनुक्रमांक 6चे अपक्ष उमेदवार मान्य श्री वैभव भाऊ मधुकरराव पिचड साहेब आहे. पुढं आहे गोलीगत धोका. सावधान राहा, धोक्याला बळी पडू नका आणि आपलं मत फक्त रिक्षालाच द्या. तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझं मत फक्त विकासाचं आणि कामाचं एकच नाव म्हणजे माननीय श्री वैभव मधुकरराव पिचड साहेब यांनाच. तर मग येत्या 20 नोव्हेंबरला ऑटो रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून वैभव भाऊंना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आता वादळ येणार फक्त वैभव भाऊंकडे.